वर्षी आज नवीन वर्षाच्या सुरुवातीला अनेक ठिकाणी नवीन संकल्पना आणि नवीन विचार घेऊन या शोभायात्रा काढल्या जातात। गिरगाव मधून सुद्धा नववर्षाच्या स्वागत शोभायात्रेमध्ये अनेक मराठी अभिनेते कलाकारांनी सुद्धा हजेरी लावली आहे। शशांक केतकर, निवेदिता सराफ यांसह आदी कलाकारांनी सुद्धा हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। आणि गिरगावमध्ये वर्षांची परंपरा आहे ती गिरगावकर अजूनही जपताना पाहायला मिळतात। मराठी अभिनेते असू देत किंवा नेते असू देत, या सगळ्यांनी नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केलंय। गिरगावला आहात तुम्ही, आनंद वेगळा आहे। माझा जन्म तुमच्या गिरगावला आलो, पण कसं वाटतं आज इकडे येऊन? माहेरी आल्यासारखं वाटतंय, कारण माझा जन्म गिरगावातला, त्यामुळे असाच गुढीपाडवा साजरा केला गेला पाहिजे। अर्थात। हरीश, कसं वाटतं सगळ्यां पूर्ण टीम सोबत येऊन लोकांना भेटता, पण हा आनंद वेगळा आहे काय? डेफिनेटली मी आयुष्यात पहिल्यांदा हे सगळं अनुभव घेतोय हा सगळा, कारण मी मूळचा नगरचा असल्यामुळे आमच्याकडे असे रथयात्रा वगैरे होत नाही। पण आज आवर्जून एक गोष्ट सांगेन मी की सण साजरा करावा तर तो मुंबईकरांनी भाई। पण ना निवेदाई, कितीही काही झालं तरी गिरगावचा रंग काही बदलला नाहीये, आहे तसंच आहे। किती अभिमान वाटतो, आपण मराठी आहोत, मुंबईचे आहोत आणि गिरगावकर आहोत। खूप अभिमान वाटतोय, ग्रेट वाटतंय। गिरगावातली माझी शाळा कमळाबाई आणि धावबावाडीत राहायचे मी, त्यामुळे मला खूप मस्त वाटतंय गिरगावात आलं, ती जुने सगळे दिवस आठवत आहेत। खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच, हरीश भाई, थँक्यू सो मच। आपण बघू शकतो अनेक कलाकार आपल्या सोबत आता आहेत। शिवानी वावकर, शिवानी खूप खूप स्वागत आहे। शशांक भाईंना विचारलं ट्रकमध्ये सगळे कलाकारांना सगळे सेल्फी काढतायत, आता तुम्ही चालताय, आता तिकडचा आनंद वेगळा होता, हाही आनंद वेगळा आहे। गिरगाव आहे, काय सांगाल किती आनंद? माझा तर जन्म आहे गिरगावातला, त्यामुळे छानच वाटतंय, मस्त वाटतंय। खूप लोकांच्या एक्साइटमेंटला बघून आम्हाला एक्साइटेड वाटतंय। सो सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। अरे बा, आज काय स्पेशल येणार आहे की नाही घरून तुमच्यासाठी? नाश्ता बिस्टा स्पेशल येणार आहे की नाही घरून? हा, मग पाहिजे ना, पाहिजे आता गिरगावात नाही, आता मी दादरला राहते। नाही, माझा फक्त जन्मी राहायला दादरला आहे, माहीमला। आकाश भाई, किती आनंद होतो इकडे येऊन? खरंच खूप मजा येते, कारण इतका माहोल व्यवस्थित झालेला इथे, सेट झालेला प्रॉपर। मी तर वाटच बघत होतो की कधी एकदा इथे जातो आणि लोकांना भेटतोय, कारण इथे इतके छान छान असे तयार होऊन आलेले आहेत, म्हणून म्हटलं आपण पण तयार होऊन गेलं पाहिजे, जबाबदारी आपली, म्हणून मी पण छान तयार होऊन आले। म्हणजे आपण एकंदर बघू शकतो तर शशांक भाई आपल्या सोबत। शशांक भाई, एक प्रश्न राहिला, आज सगळीच लोक एक आहेत, आज वारकरी संप्रदाय पण एक आहे, आज कोळी बांधव पण एक आहे, आज मुंबई पण एक आहे। हे एकी किती महत्वाची आहे आणि ती गुढीपाडव्याच्या दिवशी किती महत्वाची? 100% महत्वाची आहे। आणि मला असं वाटतं की फक्त गुढीपाडव्याच्या दिवशी नाही, तर इथून जे पुढचं एक नवीन वर्ष सुरू होणार आहे त्या प्रत्येक दिवशी ही एकी आपली असणं गरजेचं आहे, कारण आपण एक असू तर आपला देश एक असेल। आणि याच्यामध्ये सगळेच संप्रदाय, सगळेच जात धर्माचे सगळी माणसं, माणूस हा एक असणं गरजेचं आहे। जर माणूस एक असेल आणि आपण एकत्र घट्ट असू तर आपला देश आपण पुढे नेऊ। आणि माझं कायमच ईश्वराकडे हे मागणं असतं, मी स्वतःसाठी एकट्यासाठी कधीच काही मागत नाही। तर याही वर्षी मी आपण जेवढं होईल तेवढं, होता होई तो पॉझिटिव्हिटी स्प्रेड करूया, सगळी जगातली निगेटिव्हिटी, आजूबाजूचे सगळे जे काही प्रॉब्लेम्स, जे काही तंटे आहेत ते सगळे संपवूया, कारण यातनं हाशील काहीच नाही आहे। आपण आतून, इथून आणि इथून खूप पॉझिटिव्ह आणि आनंदी असू ना, तर 4 पैसे कमी असतील आपल्याकडे, पण माणसं जोडू आणि आनंद जोडता येईल। आणि आनंद आज खूप मिसिंग आहे, जो वाढवायची गरज आहे। आनंद आहे, हर्ष आहे, उत्साह आहे आणि द्विगुणित झालंय, कारण तुम्ही आज खरं तर गुढीपाडव्या दिवशी गिरगावात आलात। ही गर्दी नसून हा माहोल आहे, कसं काय वाटतं आज इकडून? कमाल माहोल आहे। मी पहिल्यांदा अनुभवते गिरगावची शोभायात्रा, पहिल्यांदा आली आहे मी आणि खूप कमाल वाटतंय, कमाल आहे माहोल, मजा येते। सेल्फी काढतोय तू सगळ्यांसोबत, सगळ्यांना कॅलेंडर्स देतोय, पण आनंद आहे फॅन्सच्या मध्ये गुढीपाडवा साजरा। येस 100%। मी मुळातला गिरगावकरच आहे, माझी शाळा आर्यन हायस्कूल, सो हा माहोल मला माहिती आहे। आजचा आनंद प्रचंड वेगळा आहे, आजचा आनंद आवाजाचा आहे, उत्साहाचा आहे, ढोल ताशांचा आहे, गुढीपाडवायचा आहे। नवीन वर्षात आज गिरगावला आलं, कसं वाटतं तुम्हाला? आज किती भारी वाटतंय? खूप मस्त वाटतंय। मराठमोळा आपली परंपरा जी जपली जाते इथे इतक्या छान पद्धतीने साजरा होते, ह्याचा एक भाग झाले, स्टार प्रवाह एक निमित्त झालंय आणि खूप मस्त वाटतंय। संपूर्ण टीम सोबत इकडे येऊन कसं वाटतं? खूप छान वाटतं। मी पहिल्यांदा आली आहे गिरगावाला आणि स्टार प्रवाहाबरोबर पहिल्यांदा जोडले गेले, त्यामुळे ह्या इव्हेंटला मी पहिल्यांदा आले, त्यामुळे ही ऊर्जा बघून मला इतकं छान वाटतंय। आणि हीच ऊर्जा घेऊन मी जाणार आता उद्या सेटवर परत शूट करायला। सो खूप छान वाटतं।
भाई आज लोकांना एकमेकांना धक्का लागतोय. कलाकार आणि लोकांचा उत्साह, कलाकारांना भेटल्यानंतर हा उत्साह वेगळा आहे. लोक सेल्फी काढतायत, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला. अजून सेल्फी काढतायत पण चालेल, काही नाही प्रॉब्लेम. हे आनंद वेगळा आहे आणि तो आनंद प्रचंड प्रमाणावर पाहायला मिळतोय. शशांक भाई, आनंद वेगळा आज काय सांगाल? निश्चित खूप आनंद आहे, खूप मजा येते.